बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर केलेल्या घेरावा आंदोलनाची। सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहरातर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरुद्ध जॅकवेल निविदा रद्द करण्यात यावी या मागणीकरिता घेरावा आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेतील आयुक्त कार्यालयासमोर पालिका प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। तसेच जॅकवेल निविदा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे। जॅकवेल निविदा आयुक्तांनी रद्द नाही केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर न्यायालयात जाऊन दाद मागणार। या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्ष कविता अल्लाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। लालच पाहिजे, लालच पाहिजे। वाटून का सर्व काही चाटून का लाटून का वाटून का सर्व काही चाटून का जॅकवेलची निविदा रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। जॅकवेलची निविदा रद्द जॅकवेलची निविदा रद्द आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची पालिका प्रशासनात जॅकवेलची निविदा संदर्भात आम्ही सुरुवातीपासून त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न केला। तशा प्रकारचे पुरावे त्या ठिकाणी दिले। मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि नागपूर या ठिकाणी गोंडवाना कन्स्ट्रक्शन नावाची जी कंपनी आहे ज्यांना ही निविदा देण्यात येत आहे ही ब्लॅकलिस्टेड किंवा सस्पेंड झालेली कंपनी आहे। त्यांचं मागचं रेकॉर्ड हे खराब होतं आणि त्यांनी मागच्या काळामध्ये कुठलंही टेंडर घेताना मागच्या 5 वर्षाची हिस्ट्री त्या टेंडर वेळेस बरोबर द्यायची असती ती हिस्ट्री त्यांनी लपवली, ज्याच्यामध्ये ते ब्लॅकलिस्टेड किंवा सस्पेंडेड होते आणि अशा ठेकेदाराला काम देण्याचं काम प्रशासन या ठिकाणी करते। आणि पाणी पुरवठ्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चुकीच्या माणसाच्या हातात इथलं टेंडर जातं या संदर्भात आमचा त्याला विरोध होता। नागपूर हायकोर्टामध्ये सुद्धा त्या संदर्भात निर्णय झाला, परंतु अशा माणसाला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली प्रशासन काम करतं। आयुक्तांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली हा निर्णय घेतलेला आहे। वास्तविक या सगळ्या विषयासंदर्भात आम्ही जे काही आमचं म्हणणं मांडलो त्याच्यावरती सुनावणी होणं गरजेचं होतं, परंतु प्रशासनाने त्याच्या संदर्भातली कुठली सुनावणी या ठिकाणी आता सुद्धा आम्ही त्यांच्याकडे तीच मागणी केली, परंतु ते त्यांच्या भूमिकेची ठाम येत असं दिसतंय। त्याच्यामुळे आमच्याकडे आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही। त्याच्यामुळे या चुकीच्या कामाच्या वेळेस आम्ही कोर्टात जाणार आहोत। त्या दिवशी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं, त्याच दिवशी निविदा मंजूर करण्यात आली का आणि कुणाच्या दबावामुळे तुम्ही नाव घेण्यात आलं? ज्या दिवशी बापट साहेबांचं दुःखद निधन झालं, बापट साहेब आपल्या इथं पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, अनेक वर्ष आमदार पुणे शहरात होते, आता ते खासदार होते आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ज्या दिवशी त्यांचं दुःखद निधन झालं त्याच दिवशी या ठिकाणी प्रशासनाने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली या ठिकाणी हा निर्णय, इतकं असंवेदनशील वागणं या सर्वांचं आहे। आपण सगळ्यांनी त्यावेळेस आपापल्या परीने दुखवटा पाळला, सगळ्यांनी दुःख व्यक्त केलं, परंतु प्रशासनाने इथल्या भारतीय जनता पक्ष स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली या ठिकाणी हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे। नेमका आज तुमची काय चर्चा? आयुक्तांना पुन्हा एकदा आम्ही आमच्या सगळे जे मुद्दे होते आम्ही जे रेस केले होते त्या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केली आणि याच्यामध्ये आयुक्तांनी मान्यही केलं की याच्यामध्ये आणखीन कॉम्पिटिशन होऊ शकली असती, परंतु दुर्दैवाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली मागच्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला टेंडर भरताना इथल्या भाजपच्या लोकांना भेटल्याशिवाय त्याला इथे टेंडर भरता येत नाही आणि जो भेटणार नाही त्या ठिकाणी त्याला टेंडर भरता येत नाही, असा प्रचंड भ्रष्टाचार 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या पिंपरी चिंचवड शहरात केलेला आहे। शहरातील अनेक संस्था राजकीय सगळ्यांचा विरोध असताना, आमदारचा विरोध असताना आयुक्त ठाम आहेत, त्याच्याबद्दल काय वाटतं? भूमिका काय केली? आयुक्त हे भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करतात आणि ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं त्यांचं कामकाज चालू आहे। ज्या पद्धतीने ते निर्णय घेतात, वास्तविक आतापर्यंत या महापालिकेत आपण अनेक आयुक्त पाहिले, परंतु एखाद्या चुकीच्या कामाच्या संदर्भात विरोधी पक्षाच्या लोकांनी जर ते निदर्शन आणून दिलं तर त्यावरती आयुक्त हा महापालिकेच्या हिताचा किंवा शहरातल्या नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यायचे, परंतु आत्ताचे आयुक्त नागरिकांचा आणि महापालिकेच्या हिताचा विचार न करता फक्त भारतीय जनता पक्षाच्या हिताचा विचार करतात असं यातनं दिसतंय।
स्थानिक कोणाचा दबाव असल्यासारखं वाटतं की तुम्हाला भाजप? भारतीय जनता पक्षाच्या ज्या लोकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पक्ष काम करतंय त्या नेत्यांच्या दबावाखाली या ठिकाणी आयुक्त आणि प्रशासन काम करतंय. पुढची तुमची काय भूमिका असेल? आम्ही कोर्टात जाणार आहोत. आम्ही येत्या काही दिवसात या टेंडरच्या विरोधात, या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोर्टात दाखल करणार आहोत आमच्या त्या ठिकाणी म्हणणं.